अमरावती जिला के बडनेरा स्थित दुर्गापुर कृषि विज्ञान केंद्र में पोषण मूल्य पर आधारित खेती प्रकल्प का उद्घाटन जिला की सांसद नवनीत राणा के हाथों किया गया। इस अवसर पर दुर्गापुर कृषि विज्ञान केंद्र के ट्रस्टी राव साहेब शेखावत व श्रीमती मंजू शेखावत भी उपस्थित थीं। इसके साथ ही इस प्रकल्प के उद्घाटन के दौरान बड़ी मात्रा में उपस्थित हुई किसान महिलाओं का मार्गदर्शन भी किया गया। इसके साथ ही अपने क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वाली महिलाओं का सम्मान भी सांसद नवनीत राणा के हाथों किया गया। इस कार्यक्रम की शुरुआत सांसद नवनीत राणा ने दीप प्रज्वलित कर की। इस अवसर पर कृषि विज्ञान केंद्र के मैनेजिंग ट्रस्टी राव साहेब शेखावत ने वहां उपस्थित किसान महिलाओं का मार्गदर्शन भी किया। आजचा आमच्या कृषी विज्ञान केंद्राचा कार्यक्रम जो होता तो स्वामीनाथन फाउंडेशन, सायंटिस्ट होते मोठे स्वामीनाथन, ज्यांनी कृषीमध्ये हरित क्रांती आणली, त्या फाउंडेशनने आम्हाला दिलेला जो कार्यक्रम आहे की फार्मिंगमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट, म्हणजे शेतीमध्ये जे काही आपण भाजीपाला किंवा अन्नधान्य किंवा फळं भाज्या जे घेतो त्याच्यामधून आपल्याला शरीराला जे न्यूट्रिशन हवं आहे त्याच्यावरच फोकस करणारा हा कार्यक्रम आहे। आणि त्या कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्याच्या सन्माननीय खासदार नवनीत भाभी राणासुद्धा आल्यात आणि हा कार्यक्रम महिलांचा होता। खूप मोठ्या प्रमाणावर महिला इथे आल्यात। आमच्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या जवळजवळ हे आपण जिथे बसलो आहे कृषी केंद्रातलं हे रेडिओ सेंटर आहे, हा कृषी संबंधित कार्यक्रमच प्रसारित केला जातो आणि जवळजवळ या माध्यमातून 200 गावांपर्यंत आम्ही पोहोचतो। आणि हा आम्हाला संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना, महिला म्हणजे ती त्या परिवाराची मुख्य घटक असते, मग त्याच्यामध्ये मुलं आले, नवरा आला, सगळेच आले त्याच्यामध्ये। तर ज्या महिला, आता शेतीला जोडधंदा हवा बघा, तर त्याच्यामध्ये जोडधंद्यामध्ये मग तुम्ही बकरी पालन आणलं, शेळी पालन आलं, गाई म्हशी आल्या आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट आलं। म्हणजे थोडक्यामध्ये हा जो ICRचा प्रोग्राम आहे, एक एक प्रत्येक कुटुंबाला सेल्फ सफिशियंट कसं करायचं आणि तो करण्याचा कार्यक्रम आज आमच्या इथे घेण्यात आला। आणि खासदार ताईंना बोलवण्याचं विशेष कारण असं होतं की हा सगळा कार्यक्रम केंद्राशी संबंधित आहे आणि म्हणून केंद्राकडून जिल्ह्याला जितकं शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल, ट्रेनिंग प्रोग्राम्स आहे, स्किल इंडिया आहे, ते पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करण्यासाठी निश्चितपणे खासदार मॅडम त्यांनी इंटरेस्ट घ्यावा, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये सगळे केंद्रातले आणि राज्यातले कृषी संबंधित कार्यक्रम आम्ही पोहोचवू। साथ ही सांसद नवनीत राणा ने महिला सशक्तिकरण को लेकर अपने मनोगत व्यक्त किए। 100% शेतकऱ्यांबद्दल माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती आणि जेवढे आंदोलन मी गेल्या 9 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांसाठी केले तेवढे मी नक्की, कारण की रावसाहेब भैयांनी जे सांगितलं, इंडिपेंडेंट व्हायच्या आधी आम्ही कसे भिकारीसारखे दुसऱ्या देशाकडून आम्ही आमच्या अन्नासाठी लढत होतो आणि ते अन्न आम्हाला भेटत होता ते कोणत्या पद्धतीचं होतं ते सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर 99% आणि जय जवान जय किसानचा नारा आमच्या देशामधून सुरू झाला। पण आज जी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची आहे ती एवढी खराब आहे की 20-30% शेतकरी आमच्या पूर्ण देशामध्ये राहिले। जर आकड्याबद्दल आम्ही बोललो, 3.5 लाख लोक या देशामध्ये गेल्या 33 वर्षामध्ये त्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्यामध्ये 80,000 लोक हे महाराष्ट्रामधून येतात। आणि सगळ्यात पहिले जर शेतकरी कोणी आत्महत्या केली असेल तो विदर्भाचे यवतमाळ जिल्ह्यामधून पूर्ण परिवाराला संपून देणारा एक शेतकरी होता। आणि तो दुर्दैवाची बाब आहे की आम्ही कुठे जय जवान जय किसानचा नारा लावत होतो आणि आज आपण कुठे स्टँड करत आहे।